शौर्याने स्वातंत्र्य गगनाला भिडला, रक्ताने रंगला तिरंगा, वीरांच्या शौर्याने स्वातंत्र्य गगनाला भिडला. आजही मनात तेच स्वप्न, तीच उमेद आहे. भारत माझा देश अभिमानाचं गीत गात आहे. भारत माझा देश अभिमानाचं गीत गात आहे. 15 ऑगस्ट आला की प्रत्येकाच्या हातात तिरंगा असतो, प्रत्येकाच्या ओठांवर भारत माता की जय असते आणि प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होते. पण आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, तो प्रत्येक भारतीयाने स्वतःला विचारायला हवा. तो म्हणजे तिरंग्याचा सन्मान 15 ऑगस्टला असतो. हा फक्त एका दिवसाचा अभिमान आहे का, की तो आपल्या आचार विचारांचा मार्गदर्शक आहे? चला या विचारांना जागृत करणारे हृदयस्पर्शी भाषण ऐकूया. तिरंग्याचा सन्मान 15 ऑगस्टला असतो. 15 ऑगस्ट जवळ आला की संपूर्ण भारत देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघतो. प्रत्येकाच्या घरावर तिरंगा फडकतो. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आणि चौकात देशभक्तीची गाणी घुमू लागतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान दिसतो. पण दुसऱ्याच दिवशी तोच तिरंगा अनेक ठिकाणी रस्त्यावर, कचऱ्यात, दुर्लक्षित अवस्थेत दिसतो. हा विचार मनाला अस्वस्थ करतो. तिरंगा नाही कापडाचा तुकडा, तिरंगा नाही कापडाचा तुकडा, तो भारत मातेचा मान आहे. तिरंग्याच्या प्रत्येक रंगात शूरवीरांचे बलिदान आहे. मित्रहो, हा तिरंगा आपल्या लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची साक्ष आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, नेताजी, महात्मा गांधी अशा अनेक थोर स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वस्व अर्पण केले. म्हणून तिरंग्याचा सन्मान ध्वज फडकवण्यात नाही, तर तो त्यांच्या स्वप्नात भारत घडवण्यात आहे. भगवा रंग आपल्याला त्याग शिकवतो, भगवा रंग आपल्याला त्याग शिकवतो. पांढरा रंग आपल्याला सत्य आणि शांततेचे संदेश देतो. पांढरा रंग आपल्याला सत्य आणि शांततेचे संदेश देतो. हिरवा रंग आपल्याला समृद्धी आणि निसर्ग प्रेमाची प्रेरणा देतो. हिरवा रंग आपल्याला समृद्धी आणि निसर्ग प्रेमाची प्रेरणा देतो. अशोक चक्र सांगते थांबू नका, पुढे चालत राहा. अशोक चक्र सांगते थांबू नका, पुढे चालत राहा. आपण स्वतःला विचारूया, आपण नियम पाळतो का? स्वच्छता राखतो का? प्रामाणिकपणाने आपले कर्तव्य पार पाडतो का? या सर्वांचे उत्तर जर होय असेल तर आपण नियमितपणे तिरंग्याचा सन्मान करत आहोत. देशभक्ती घोषणात नसते, ती कृतीत असते. देशभक्ती घोषणात नसते, ती कृतीत असते. तिरंग्याचा खरा सन्मान हा प्रामाणिक जीवनात असतो. विद्यार्थी अभ्यास करतो, शिक्षक ज्ञान देतो, डॉक्टर जीव वाचवतो, सैनिक सीमेवर उभा राहतो. प्रत्येक जण आपापल्या कर्तृत्वाने देशाला मजबूत बनवते. हीच खरी देशसेवा आहे. चला आज आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया. स्वच्छ भारत घडूया, पाणी वाचूया, झाडे लावूया, झाडे जगूया आणि नियमितपणे तिरंग्याचा सन्मान करूया. 15 ऑगस्ट एक दिवस देशभक्ती आयुष्यभराची शान. मनामध्ये तिरंगा फडकू दे, हीच भारत मातेला खरी ओळख आणि मान. स्वातंत्र्याची किंमत ज्यांनी रक्ताने चुकवली, त्यांच्यामुळेच आज आपण मोकळा श्वास घेत आहोत. धन्यवाद.